नमस्कार. रोकठोकमध्ये आपलं स्वागत. रोकठोकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्राचे सहकार मंत्री आणि संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याबरोबर. हर्षवर्धनजी, रोकठोकमध्ये आपलं स्वागत. त्यांच्याशी मी अशा आत्ता परिस्थितीत चर्चा करणार आहे जेव्हा युतीमध्ये काहीसं बेबनावाचं वातावरण आहे. एकीकडे विधानसभांचे जे निकाल पोटनिवडणुकांचे लागलेले आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात गेल्यामुळं युतीमधला बेबनाव काहीसा वाढला आहे. भाजपला नमतं घ्यावं लागते की काय, अशा प्रकारची एक शंका आहे. तर दुसरीकडे आघाडीमध्ये सुद्धा काही आलबेल आहे, अशा प्रकारची परिस्थिती नाही. 124 जागा द्यायच्या की 130 जागा द्यायच्या याच्यावरून जोरदार काथ्याकूट सुरू आहे. पण तो इथे नाही, मुंबईत नाही तर दिल्लीमध्ये. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आपण हर्षवर्धनजी यांना आमंत्रित केलेलं आहे. हर्षवर्धनजी, काय चाललंय नेमकं युती आघाडीत? युतीचं तर आपल्या समोरच आहे, त्यांच्यात तर जागांवरनं रस्सीखेच चालू आहे. तुमच्यामध्ये काही वेगळं चालू आहे अशातलं काही दिसत नाही. 124 की 130 नेमकी कुठं घोडा अडलाय? काही जागांवर आहे का संख्येवर आहे? नाही, पहिल्यांदा तर आघाडीच्या संदर्भामध्ये जो काही निर्णय व्हायचा तो निर्णय दिल्लीतच होईल असं साधारणतः सूचित केलेलं आहे. आणि बऱ्याच वेळा आमच्याबरोबर, म्हणजे आता स्पष्ट सांगायला काही हरकत नाही, आमची बऱ्याच वेळा चर्चा झाली. आम्ही प्रमुख महाराष्ट्रातले जे काही काँग्रेस पक्षाचे नेते, मुख्यमंत्री वगैरे असे एकत्र आम्ही बसलो होतो आणि एकंदरीत 174ची एक पूर्ण तयारी आम्ही केली होती. आणि त्याच्यातून 174पर्यंत आपण लढवाव्यात आणि 114 त्यांनी लढाव्यात, हा पहिला फॉर्म्युला होता. पण त्याच्यामध्ये कदाचित काय थोडेफार इकडे तिकडे विषय जागेच्या बाबतीमध्ये घडू शकतील असं वाटतं आम्हाला. परंतु जे काय व्हायचं आहे, मी आजही मुख्यमंत्र्यांना विनंती केली की जो काय व्हायचा आहे निर्णय तो ह्या 1-2 दिवसामध्ये करून टाका. कारण अशी परिस्थिती ठेवणं मला असं वाटतं, कारण आता डिक्लेअर झालेलं इलेक्शन आहे, 20 तारखेपासून नॉमिनेशन्स भरायचे आहेत, सारखे कार्यकर्त्यांचे फोन चालू आहेत. एकदा काय असेल त्याचा निर्णय स्पष्ट करून टाकावा. मला असं वाटतं आज किंवा उद्यापर्यंत तो निर्णय अपेक्षित आहे असं मला वाटतं. निर्णय स्पष्ट करून टाका म्हणजे काय? शेवटी आघाडी होणारच आहे ना? नाही, आघाडी होणारच म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे. त्यामुळे आता कुठेतरी एकदा बसून हा विषय करावा आणि आघाडी एकत्रितपणाने, फक्त नुसत्या जागा वाटपाची आघाडी करून चालणार नाही. म्हणजे माझं तर स्पष्ट मत असं आहे की आघाडी ही फक्त जागेच्या वाटपापुरती करून चालणार नाही आपल्याला. तर प्रत्येक एक मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून तिथं काँग्रेस असो नाही तर राष्ट्रवादी असो, तिथं बंडखोरी होणार नाही. जर कुणी बंडखोरी करण्याचा प्रयत्न केला तर कुणी त्याला प्रोत्साहन करता कामा नये. तर ती खरी आघाडी सांगतो. हा नाही, पण यापूर्वी असं झालेलं आहे, आपण मागच्या निवडणुकीत बघितलं अनेक ठिकाणी, म्हणजे 12 आणि 12 असे 24 अपक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची निवडून. आताची परिस्थिती महाराष्ट्रातली जर आपण बघितली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधल्या प्रत्येक नेत्याला आणि पदाधिकाऱ्यांना ह्याची पूर्ण जाणीव आहे की चौथ्यांदा सरकार आपल्याला महाराष्ट्रामध्ये आणावं लागणार आहे. आणि ते सरकार जर पहिल्यांदा परत आपल्याला आणायचं असेल तर एक सीट महत्त्वाची आहे. आणि एक सीट आणल्याशिवाय तुम्ही 145चा आकडा गाठू शकत नाही. आणि म्हणून आत्ताची राजकीय परिस्थिती, वर केंद्रात आपलं सरकार नाही आहे, दुर्दैवानं ते सरकार आपल्या हातून गेलेलं आहे. आता अशा प्राप्त परिस्थितीमध्ये इथं जर आपण शहाणपणानं नाही वागलो तर मला वाटतं मग अडचणीला सामोरे जावं लागेल. तुम्ही आता बंडखोरीविषयी बोललात. ही बंडखोरीची पार्श्वभूमी जी आहे ती इंदापूरमधली मागच्या विधानसभेचा अनुभव, याच्यावरून तुम्ही बंडखोरीविषयी बोलताय? नाही, इंदापूरची तर आहे सगळं, म्हणजे महाराष्ट्राला प्रसिद्धच आहे ती. वास्तविक पाहता मी 2009ला लोकसभेच्या निवडणुकीला सुप्रियाताई सुळेंना माझ्या मतदारसंघामध्ये आघाडीचा धर्म म्हणून आम्ही प्रामाणिकपणे काम केलं. 67,000 मताचं लीड उदयजी आम्ही सुप्रिया सुळेंना दिलं. कालच्या सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीला पूर्णपणे आमची जी मतं आहेत ती आघाडीचा धर्म म्हणून आम्ही राष्ट्रवादीच्या सुप्रियाताई सुळेंना दिली आणि 23,000चं मताधिक्य इंदापूर तालुक्यामध्ये मिळवून दिलं. आता अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की आघाडीचा धर्म आम्ही पाळला तसा आता आमच्या मित्रपक्षांनी पाळावं लागणार आहे सांगतो. म्हणजे पाळत नाहीत? नाही, मागच्या वेळेस माझ्या विरोधामध्ये, ठीक आहे, तर 2009ला माझ्या विरोधामध्ये राष्ट्रवादीचाच एक बंडखोर उभा राहिला आणि त्याला माझ्या विरुद्ध उभा केलं. त्याला पक्षातनं निलंबन केलं 6 वर्षाकरता. 1 वर्षांनी पुन्हा त्याला पक्षात घेतलं, जिल्हाध्यक्ष आणि त्याला जिल्हा परिषद अध्यक्ष. आता अशा जर खोड्या होत गेल्या सांगतो तुम्हाला मी, तर मला असं वाटतं मग ही आघाडी आपण नुसत्या आकड्याची चर्चा करण्यापेक्षा हे कसं शक्य होणार आहे सांगतो तुम्ही. म्हणून मला असं वाटतं की ही वेळ नाही. आता ते काय झालं असेल कालपर्यंत विषय सोडून द्या, पण आता आपल्याला या पद्धतीनं नियोजन करावं लागेल तर आपल्याला सरकार पुढं आणण्यामध्ये
आपल्याला सहजपणानं आपण जाऊ शकतो. तुम्ही हा जो काय अनुभव सांगितला, म्हणजे व्यक्तिगत आणि एकूण जर विचार केला तर सगळ्यांच्याच ह्या भावना होत्या. म्हणजे तुमचे जे काही मेळावे आधी झाले होते ती जर भाषणं आपण आत्ता काढून बघितली तर प्रत्येक जिल्हाध्यक्ष म्हणजे भ्रष्टाचार राष्ट्रवादीने करायचा आणि भोगायचं काँग्रेसने इथपर्यंत बोलले होते आणि म्हणून आपण आता काही करून स्वतंत्रपणे लढायचं, अशा मनस्थितीमध्ये हे सगळे स्थानिक नेते आले होते. आणि आता जागा वाटपाची जी चर्चा आहे ती आता वरिष्ठ पातळीवरती गेली, राज्य पातळीवरती काहीच राहिलं नाही आहे का? नाही, एक गोष्ट स्पष्ट आहे की कार्यकर्त्यांची, काँग्रेस पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांची ही भावना आहे की स्वतंत्र लढलं पाहिजे म्हणून. ही सगळ्या मेळाव्यामध्ये आली, बैठकीमध्ये आली, जिल्हाध्यक्षांनी मागितलं. आता काही प्रमाणामध्ये ती तशी मागणी राष्ट्रवादीच्या पण कार्यकर्त्यांची आहे, नाही असं नाही. पण शेवटी आम्ही ज्यावेळेस राज्यामध्ये काम करतो, मला असं वाटतं की आत्ताची राजकीय परिस्थिती आणि ज्या परिस्थितीला सामोरं जाऊन आपण निवडणुकीला सामोरं जातोय आता, या परिस्थितीमध्ये आपल्याला कोणतंच एक पक्ष या राज्यामध्ये सरकार आणू शकत नाही. कोणतंच एक. आता युतीमध्ये पण तेच चाललेलं आहे, आता जागा वाटपावून त्यांच्यामध्ये पण ते वाद चाललेला आहे. जर आपण सगळ्या राज्यातल्या राजकीय पक्षांची जर आपण ॲनालिसिस केलं, आणि मला वाटतं ही चर्चासुद्धा होणं आवश्यक आहे, तर एका पक्षाच्या नेतृत्वावर सगळ्या राज्यातलं एका पक्षाचं सरकार येईल अशी काही परिस्थिती आज तरी महाराष्ट्रातली नाहीये. आता तरी तुम्हाला खात्री आहे का की यावेळी तुमच्या विरोधात बंडखोरी होणार नाही म्हणून? नाही, असं आहे आता की शेवटी बंडखोरी कुठं होती, त्याला कोणाची तरी खतपाणी असते. तेच मी तोच धागा पुढे नेतो पाटील साहेब, त्या बंडखोरीवरूनच की इंदापूर आणि बारामती सख्खे शेजारी आहेत. आणि तुम्ही म्हटले की मागच्या वेळेस पण थोडासा तसा तुम्हाला अनुभव आला, तर नेमकं असं काय कारण आहे? अजित पवार, हर्षवर्धन पाटील आघाडी तुमची आहे, शेजारी तुम्ही, नेमकं असं काय कारण आहे हर्षवर्धन पाटलांजवळ की अजित पवार आणि तुमचा नेहमी संघर्ष होत असतो, असं एकंदरीत चित्र असतं. आणि हा संघर्ष विधानसभेपुरता मर्यादित राहत नाही, तर कारखान्याच्या राजकारणात सुद्धा येतो, हा इथपर्यंत झिरपलेला आहे. त्याला एकच कारण आहे, सांगतो आणि मोकळेपणानं सांगतो की मित्र आणि शत्रू बदलू शकतात पण शेजार बदलू शकत नाही. कळलं का? तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आमचा शेजारपणच आहे तिथं. आणि ठीक आहे, कदाचित जिल्ह्यातलं राजकारण आहे, त्यांचा पक्ष वेगळा आहे, माझा पक्ष वेगळा आहे, दोन विषय आहेत. सरकार म्हणून आघाडी, पक्ष म्हणून वेगळे पक्ष, त्यामुळं कदाचित ते असू शकेल. आणि आता मलाही 20 वर्ष झाले, मी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करतोय, आणि मला वाटतं ही चर्चा आपण फक्त इंदापूरपुरती किंवा बारामतीपुरती मर्यादित न ठेवता राज्याचं राजकीय परिस्थिती काय आहे त्याच्यावर आपण राज्याची राजकीय परिस्थिती ही इंदापूर आणि बारामतीच्या संबंधांवर अवलंबून असू शकते. याचं कारण महाराष्ट्राचा 100% अवलंबून असू शकते. महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री सुद्धा इकडूनच येऊ शकतो, अशा प्रकारची चिन्ह आहेत, म्हणून एक हा विषय निघाला. असं आहे, राजकीय वारसा असणारे हे 2 तालुके आहेत आणि राजकारणामध्ये तिथल्या घराघरापर्यंत राजकारण, समाजकारण पोचलेलं आहे. पण आत्ताची परिस्थिती बघितली तर आता काल बाय इलेक्शन झाले, त्यामध्ये आपण बघितलं, ठीक आहे, त्याचा महाराष्ट्राशी संबंध नाही, पण एकंदरीत आपण म्हणायचो की ही वेव आहे, ही लाट आहे. मला वाटतं कालचे निकाल जे लागले त्याच्यामध्ये काँग्रेसपेक्षा कदाचित भाजपच्याही काही लोकांना खूप आनंद झाला असावा असं मला वाटतं, सांगतो. म्हणजे जी एकंदरीत कालची जी परिस्थिती बोलायचंय आता ते सगळ्याला माहिती काय आहे ते नेमकं सांगतो. ज्यांना काही लोक रिटायरमेंटच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करत होते त्यांना कदाचित ते आनंदही वाटला असेल. पण एकंदरीत मलाही आश्चर्य वाटलं, म्हणजे उदयजी, की एवढा मोठा प्रचंड वेव लोकसभेच्या निवडणुकीला आल्यानंतर ह्या ज्या बाय इलेक्शन झाल्या त्या बहुतांशी विधानसभेच्या जागा ह्या भाजपच्याच ताब्यात होत्या. तिथलेच आमदार काही लोकसभेला निवडून गेले म्हणून त्यांचे मतदारसंघ खाली झाले. लाख मतांचं लीड त्या मतदारसंघामध्ये होतं. पण तरीही अशा परिस्थितीमध्ये म्हणजे एवढी प्रगल्भ आपली लोकशाही गेलेली आहे की मतदार हा काय करू शकतो, तर मेमध्ये प्रचंड मेजॉरिटी एका पक्षाला एका व्यक्तीच्या नावावर देऊ शकतो. आणि तेच बरोबर 100 दिवसामध्ये बाय इलेक्शन, 2 बाय इलेक्शन झाल्या. पण यातनं असा एक निष्कर्ष असू शकतो का की इथे काही मोदी प्रचारला आले नव्हते, किंवा सोनियाजी किंवा राहुलही प्रचार आले नव्हते, किंवा भाजपकडून तर राजनाथ सिंग सुद्धा आलेले नव्हते, अमित शहा तर दूरची गोष्ट आहे. आता सवाल असा आहे की इथे यांच्यापैकी कुणीही नसल्यानंतर एक असं स्थानिक मुद्द्यांवरच हे लढलं गेलं की ह्याच्यातनं कुठलेही त्याच्या पलीकडचे निष्कर्ष फारसे काढता येणार नाहीत. नाही, त्याच्यामध्ये 3 निष्कर्ष आपण काढू शकतो. एक पहिला निष्कर्ष असा आहे की आता कुठली वेव राहिलेली नाही. जर वेव असती तर मला असं वाटतं ज्या उत्तर प्रदेशमध्ये 73 जागा त्यांना मिळाल्या, वास्तविक आता तुम्हाला सुद्धा मीडियाना अंदाज आला नव्हता की इतक्या जागा मिळतील. तुम्ही 40, 50, 55
काही ठिकाणी आपण 60 पर्यंत दाखवत होतो, पण 73 जागा येतील असं कुठेही प्रिडिक्शन कुठल्याच ह्याच्यामध्ये किमान माझ्या तरी पाहण्यात आलं नाही, आपल्याला पाहण्यात आलं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ती एक वेव होती, म्हणजे ती वेव गेली, आता मान्यच करावं लागेल ते सांगतो. दुसरा मुद्दा असा आहे की कदाचित लोकांना असं वाटलं असेल की कशा करता ह्यांना मतदान करायचं, ह्यांनी काहीच केलं नाही 100 दिवसामध्ये. 100 दिवसाचा कालावधी सुद्धा आता काही लोक म्हणतात फार कमी आहे. मी तर असं म्हणेल की एवढी सत्ता मिळाल्यानंतर 1 दिवसाचा कालावधी सुद्धा महत्त्वाचा आहे, 1 मिनिट महत्त्वाचा आहे. निर्णय करायला तास आणि दिवस लागत नाहीत, मिनिट लागतात सांगतो. हा मग त्या 1 मिनिटामध्ये 1 निर्णय तरी आपण करू शकलो असतो, पण दुर्दैवानं एकही निर्णय झाला नाही. म्हणून त्या चर्चेमध्ये मला जायचं नाही 100 दिवसामध्ये काय झालं का झालं नाही, परंतु पाटील हे एक झालं. तुम्ही म्हणतात 100 दिवसात झालं नाही, म्हणजे तो 100 दिवसाचा अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर त्यांना भोगावा लागला. असं जर आपण केलं तर महाराष्ट्राच्या बाबतीत 15 वर्षापासून तुम्ही सत्तेवर आहे. अँटी इन्कम्बन्सीमुळे बाय इलेक्शनचे निकाल लागले असं मी मानत. 100 अँटी इन्कम्बन्सीची थेरी वेगळी आणि एक वेव जी तयार केली गेली होती सांगतो हा की आता सगळं संपलेलं आहे, आता ह्या देशामध्ये काँग्रेस पक्ष सुद्धा शिल्लक राहिला नाही, आम्ही आता पूर्णपणे एक हाती सत्ता आमच्याकडे आली, विरोधी पक्ष नेत्यांच्या पर्यंत सुद्धा ह्यांना पद राखता आलं नाही, ही जे प्रचार होत होता. आणि त्याच्यानंतर हे सांगितलं जायचं की 10 राज्यामध्ये काँग्रेसनी खातं सुद्धा उघडलं नाही, हे लोकसभेत सुद्धा बोलले ना. मग आता राजस्थानमध्ये ठीक आहे आम्ही लोकसभेला खातं उघडू शकलो नाही, 3 जागा कशा आल्या, गुजरातमध्ये 3 जागा कशा आल्या. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की लोकशाहीमध्ये इतकी जागृतता आता मतदारांच्या मध्ये निर्माण झालेली आहे आणि त्याची भ्रमनिराशा झाली, हे त्याचं एक उदाहरण आहे असं मला वाटतं. आपण जी भ्रमनिराशा झालेली आहे त्या भ्रमनिराशेतलाच एक आणखीन महत्वाचा जिल्हा आहे, तो म्हणजे पुणे जिल्हा. पुणे जिल्हा आणि हर्षवर्धन पाटील या विषयावरचे प्रश्न घेणार होते. एका ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय रोकठोक हर्षवर्धन पाटील यांच्याशी. पाटील साहेब, मगाशी राज्याचा विषय झाला, देशाचा विषय झाला, आपण पुणे जिल्ह्यावर येऊया. पुणे जिल्हा हा 1999 पूर्वी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना होण्यापूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मग पुणे शहर असो किंवा पूर्ण जिल्हा असो, पण राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर पूर्ण पुणे जिल्ह्यावर राष्ट्रवादीने जी पकड मिळवली आहे, मग पुणे शहर असो, पिंपरी चिंचवड असो आणि बाकी ग्रामीण भाग असो, तुम्ही राज्याचं नेतृत्व करताय पुणे जिल्ह्यातून, पण पुणे जिल्ह्यात काँग्रेस वाढली नाही गेल्या 15 वर्षामध्ये. काँग्रेस रसातळाला गेले जवळपास, कारण आता काही शिल्लक राहिलेलं नाही पुणे जिल्ह्यात काँग्रेसचं. काय याच्या मागचे कारण असावेत? म्हणजे मोरे सरांनंतर तसं तुमचं म्हणणं बरोबर आहे की ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि काँग्रेस पक्षामधून जे 2 भाग झाले त्यावेळेस बहुतांश सर्व नेते जे होते पुणे जिल्ह्यामधले 1-2-4 सोडले तर ते सगळे राष्ट्रवादीबरोबर गेले. आणि त्यामुळं वर्षानुवर्ष तयार झालेली जी काँग्रेसची कार्यकर्त्याची नेत्यांची जी फळी होती ती पूर्णपणे राष्ट्रवादीमध्ये गेली आणि त्यामुळं तिथं काँग्रेसला मोठ्या प्रमाणामध्ये एक व्हॅक्यूम तयार झाला. त्यानंतरच्या कालखंडामध्ये पुन्हा काँग्रेस उभा करण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता राष्ट्रवादीची पूर्ण शक्ती म्हणजे पुणे जिल्हा होता. आता अशा परिस्थितीमध्ये आणि त्यात नंतर पुन्हा आघाडी झाली. आघाडी झाल्यानंतर मग 2004ला विधानसभा आणि लोकसभा एकत्र लढण्याचा निर्णय झाला. त्यामुळं त्या काळामध्ये 18 जागा होत्या विधानसभेच्या, त्यातल्या फक्त 5च जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आणि बाकी सगळ्या जागा राष्ट्रवादीला गेल्या. त्यामुळे आमदार होण्याचा प्रश्न झाला नाही काय. त्यानंतर मग डिलिमिटेशन झालं 2009 साली आणि त्याच्यामध्ये 18च्या 21 विधानसभेचे मतदारसंघ झाले आणि 3.5 लोकसभा झाल्या. पूर्वी 2.5 लोकसभा होत्या, ते 3.5 लोकसभेचे मतदारसंघ झाले. त्यावेळेसही फक्त पुण्याची एकच लोकसभेची जागा आपल्याकडे आली आणि ग्रामीणमध्ये 11 जागा असताना फक्त 2च सीट्स आम्हाला मिळाले आघाडीच्या जागा वाटपामध्ये, एक इंदापूर आणि भोर. तिथं आमचा निकाल 100% पण मग असं का काँग्रेसने आंदण दिला पुणे जिल्हा तसं नाही, ते आघाडीमध्ये त्या जागा वाटप झाल्या आणि त्यामुळं तिथं जागा आम्हाला कमी मिळाल्या. आता सुद्धा 21 मध्ये आघाडीच्या वाटपाप्रमाणे फक्त 6 जागा आमच्याकडे. तुम्ही काय इन्सिस्ट का करत नाही जास्त जागा मिळाव्या म्हणून आता जे काही हे चाललेली चर्चा आहे त्याच्यामध्ये काही मतदारसंघ पुणे जिल्ह्यामधले सुद्धा की जिथं राष्ट्रवादीला अडचण होऊ शकते. आता उदाहरण सांगतो, मावळचा मतदारसंघ. मावळ 4 टर्म झालं तिथं राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येत नाही, कारण लोणावळा शहर, तळेगाव हा सगळा परिसर जर आपण बघितला, खंडाळा वगैरे, तर हा सगळा काँग्रेसला मानणारा परिसर आहे. त्यामुळे ती जागा जर समजा काँग्रेसकडे असती तर कदाचित मागच्या 10 वर्षामध्ये तिथं काँग्रेसचा आमदार झाला असता सांगतो. आता पुरंदरचं उदाहरण सांगतो तुम्हाला. पुरंदर आता तिथं शिवसेनेचे आमदार आहेत
आता ही जागा जर समजा काँग्रेसकडे असती तिथं, तर तिथं आमच्याकडे स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहे संजय जगताप. तो तिथं काँग्रेसचा आमदार होऊ शकतो तिथं, अशी परिस्थिती आहे. पण झालं कसं की ह्या जागा वाटपामुळं आणि त्यामुळे तिथं काँग्रेस वाढवता आली नाही. एक पिंपरी चिंचवड हा भाग जो होता हा पहिल्यापासूनच त्यांचा होता. पुणे शहरामध्ये थोडंसं आमच्याकडून काही चुका झाल्या, विशेषतः मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला आम्ही तिकीट वाटप करताना काही योग्य तिकीट वाटप झालं नाही. तिथं बऱ्याच लोकांचे तिथं हस्तक्षेप वाढले आणि त्यामुळे चांगले विनिंग कॅन्डिडेट हे काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादीमध्ये गेले आणि त्यामुळे ती महानगरपालिकेमध्ये काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची जागा वाढवली. पण आत्ता अशी परिस्थिती, आता यंग जनरेशन जर आपण बघितलं तर आता आमच्याकडे यंग टीम खूप चांगली निर्माण झालेली आहे. आता पुणे जिल्ह्यामध्ये मी तुम्हाला तालुका वाईज तरुण मुलांची नावं सांगेल, परंतु तेवढा वेळ नाही. परंतु आता नवीन पिढी जी आहे, आता ही नवीन पिढी आता निश्चितच काँग्रेसच्या ध्येयवादावरती विचारावरती पुढे येईल. अर्थात त्याला खूप कष्ट घ्यावा लागेल, कारण शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणजे पुणे जिल्हा आहे आणि त्याच्यामध्ये आपण आपला पक्ष वाढवणं म्हणजे मोठ्या झाडाखाली लहान झाड वाढवण्याचा प्रकार येतो शकतो. तरी परंतु शेवटी ही डेमोक्रेटिकल सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये लोकांना जे पाहिजे त्या पद्धतीने लोक पुढे जाऊ शकतात. साहेब, हे झालं काँग्रेसच्या वाढी संदर्भातलं. माझा प्रश्न तुमच्या वाढी संदर्भातला आहे की तुम्ही गेले 20 वर्ष राजकारणात आहात, जिल्ह्याच्या राजकारणात आहात, काँग्रेसचं नेतृत्व करतात. मात्र आम्ही ज्यावेळेस बघतो त्यावेळेस हर्षवर्धन पाटील म्हणजे पुणे शहर आणि जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते. तुम्ही राज्य पातळीवरती राज्याचे नेते म्हणून हर्षवर्धन पाटील असे अजूनपर्यंत का प्रतिमा नाही होऊ शकत? त्याचं कारण असं आहे की असं काही ते आपण सांगून होत नसती, ती कृतीतून करावी लागते. आणि मला असं वाटतं की गेल्या 5 वर्षामध्ये जर आपण बघितलं असेल तर सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये आम्ही इतर भागामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याचशा जबाबदाऱ्या पार्टीने माझ्याकडे 10 वर्ष झालं संसदीय खातं आहे, विधिमंडळाचं सगळं कामकाज करावं लागतं. विलासरावांच्या काळात मला वाटतं 2004ला माझ्याकडे त्यांनी ते खातं दिलं. आता तो विभाग असा आहे की मला अधिवेशनामध्ये एक दिवस सुद्धा मला गैरहजर राहता येत अशी परिस्थिती. आणि शेवटी लिडरशिप ह्या सगळ्या कामातून तयार होते. आणि आता शेवटी लोकांच्या समोर आपली प्रतिमा काय, आपण लोकांच्या समोर कशी भूमिका मांडतो आपली, ती मांडण्याचा प्रयत्न निश्चितपणानं आता आम्ही केलेला आहे. आणि आता काँग्रेस पक्षाच्या एक सिनियर लिडरशिपमध्ये आता जे काही 4-5 आम्ही मंडळी एकत्रित काम करतो त्याच्यामध्ये आता पुढे आलेलं आहे. आणि मला असं वाटतं की आता यापूर्वी कसं होतं, विलासराव देशमुखांचं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. त्यांनी बरेच वर्ष 8 वर्ष मुख्यमंत्री पद म्हणून त्यांनी या महाराष्ट्रामध्ये काम केलं. त्यांनी आमच्यासारख्याला संधी दिली, काँग्रेस पक्षाने संधी दिली. आता बघू पुढच्या कालखंडामध्ये काय. आणि तुमच्यासोबत जे तुमचे सख्खे शेजारी मात्र मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न पाहतात, असं हे प्रत्येकाला वाटतं. अपेक्षा ठेवणं काही चुकीचं नाही, परंतु शेवटी आता पहिल्यांदा ह्या उद्याच्या 2014च्या विधानसभेला पहिल्यांदा आपले मेजॉरिटी आणणं आवश्यक आहे आपल्याला. ते आल्यानंतर तो पुढचा. तुम्ही म्हणतात अपेक्षा ठेवणं कारण आहे, तुमची अपेक्षा आहे मुख्यमंत्री होण्याची? असं आहे की मी गेले 20 वर्ष झालं ज्या पद्धतीने काम करतोय आणि आमच्या पक्षामध्ये लिडरशिपचा निर्णय हा निश्चितपणानं हायकमांडच्या स्तरावर घेतला जातो. परंतु आत्ताची राजकीय परिस्थिती जर बघितली तर माझं एक वैयक्तिक स्पष्ट मत आहे आता की आता नवीन स्टेट लेवलला प्रत्येक स्टेटमध्ये आता काँग्रेस पक्षाने सुद्धा हा विचार केला पाहिजे आता की आता अशा प्रकारची स्टेट लेवलला लिडरशिपसुद्धा आता आपल्याला तयार करावं लागतील. कारण 127 वर्षाची काँग्रेस पक्षाची परंपरा आहे. आणि मला असं वाटतं की बघा आता आपण राजीवजी गांधींच्या काळामध्ये जी लिडरशिप तयार झाली, अशोक गेहलोत असतील, दिग्विजय सिंग असतील, अशी किती नावं घेता येतील, ती त्या काळात तयार झालेली फळी. संजय गांधींच्या काळामध्ये तयार झालेली जी फळी होती त्यांनी 20 वर्ष काम केलं सांगतो. आता राहुलजींच्या बरोबर काही नवीन, आता सचिन पायलट असतील, ज्योतिरादित्य शिंदे असतील वगैरे वगैरे, ही टीम तयार झाली. आता तसं प्रत्येक स्टेटमध्ये आता स्टेट यंग लिडरशिप 35, 40, 50, 52, 55च्या रेंजमधली जी असेल ती आता फोकस करावी लागेल, कारण ऑन गोईंग प्रोसेस आहे. 127 वर्ष ज्यावेळेस एखादा पक्ष या देशामध्ये राजकारण, समाजकारण, सत्ता हाताळण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस लिडरशिप डेव्हलपमेंट ही एक निरंतर बदलत जाणारी प्रक्रिया आहे. ही लिडरशिप डेव्हलप झाली म्हणजे तो मुख्यमंत्र्याचा कॅन्डिडेट असं नाहीये. कदाचित एखादा लीडर संघटनेचं काम करू शकतो, एखादा लीडर प्रशासनामधलं काम करू शकतो, एखादा लीडर नॅशनल लेवलचं काम करू शकतो. ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेविषयीच आपण बोलणार आहोत. पण एका ब्रेक नंतर, आणि ब्रेक नंतर एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर हर्षवर्धन पाटील बोलणार आहेत, ते म्हणजे काँग्रेस आणि एनसीपी यांच्या विलिनीकरणाचा मुद्दा. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहत आहे रोखठोक हर्षवर्धन पाटील.
नमस्कार. रोकठोकवर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याबरोबर आहेत हर्षवर्धन पाटील. हर्षवर्धन पाटील, एका गोष्टीची वारंवार चर्चा होत असते, तुम्ही एकदा त्याच्यावर फायनल क्लॅरिफिकेशन काय ते देऊन टाका. तुमचं स्वतःचं मत काय आहे आणि काँग्रेसमध्ये काय आत्ता विचारधारा आहे? NCPचं आणि काँग्रेसचं विलिनीकरण व्हावं असं वारंवार काँग्रेसच्या लोकांकडून सांगितलं जातं. NCP कडून तसा कुठल्याही प्रकारचा संदेश मिळत नाही आहे. काँग्रेसला असं वारंवार का वाटतंय मग? काँग्रेसला वारंवार असं वाटतं, त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की NCP ही काँग्रेसमधूनच फुटून गेलेला एक वेगळा पक्ष आहे. म्हणजे NCPची मूळ जर आपण बघितलं तर ती काँग्रेसच आहे. हे सगळे नेते जे आता NCPमध्ये जे आहेत ते सगळे काँग्रेसमध्येच होते पहिले, सांगतो हा. पण काही कारणास्तव ते तिकडे गेले. त्यामुळे साहजिकच ज्याचं मूळ घर असतं त्याला वाटतं असं, आणि मलाही असं वाटतं, सांगतो हा, की आपल्या मूळ घरात जी सगळी पहिली माणसं होती ती सगळी मूळ घरात परत असावीत. पण मूळ घरातली माणसं वेगळंच लढावं असं आपल्याला काय वाटत राहतं? नाही, तसं नाही. ते पक्ष म्हणून आम्ही हा विचार करतो आणि आघाडी म्हणून एकत्र लढणं म्हणजे हा वेगळा विचार. दोन विषय वेगळे सांगतो हा. म्हणून कुणालाही वाटतं, समजा आता परिस्थिती बदलत गेली की घराचं विभाजन होतं, वाटण्या होतात. एकाची 4 मुलं झाली तर प्रत्येकाला वाटतं की एका घरात राहण्यापेक्षा आपण वेगळं राहून आपली प्रगती करू. पण खरंच पण शक्य त्या आहे का? घरातला मूळ मालक असतो त्याला असं वाटतं की हे आपलं मूळ घर आहे. हा, आणि आज तसं जर बघितलं आपण, सांगतो हा, की हे सगळे जे एवढे आता NCPमध्ये जे गेलेले आमचे सहकारी आहेत हे सगळे मुळात काँग्रेसमध्येच होते. ह्यातलं एक नाव सांगा मला तुम्ही. सगळे काँग्रेसमध्येच होते. पण यातनं काँग्रेस क्षीण होत, म्हणजे जसं तुम्ही आता म्हटलात की पुणे जिल्ह्याचं वर्णन केलं की कुठल्या कारणाने काँग्रेस क्षीण होत गेली किंवा काय त्याची कारणं आहेत. पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर त्या ठिकाणी देखील म्हणजे कधी काळी काँग्रेसचा एक मोठा गड असलेला पश्चिम महाराष्ट्र, तिथे देखील काँग्रेसची अशीच अवस्था आहे. म्हणजे त्या ठिकाणी भाजप सेनेचे लोक लोकसभेला निवडून यायला लागलेत. त्या ठिकाणी राष्ट्रवादीचं प्राबल्य वाढलं. कालची पवारांची सभा जर तुम्ही कोल्हापुरातली बघितली आणि त्यांनी ज्या पद्धतीनं काँग्रेसला टार्गेट तुमचे केलं, अनेक लोक तिकडे जात आहेत. तुमचे अनेक लोक तिकडे इकडून तिकडे जात आहेत. असं आहे, सेना आणि BJPची पश्चिम महाराष्ट्रामध्ये निवडून आलेली जे काही पुढारी असतील किंवा जे काही उमेदवार असतील हे मूळ कुठले आहेत? आता संजय काका पाटील सांगलीचे खासदार झाले, तसं जर पाहिलं तर ते काँग्रेस, तुमचे नंतर ते राष्ट्रवादीत गेले, राष्ट्रवादीतून ते भाजपमध्ये गेले. आता बबनराव पाचपुते हे 20 वर्ष आमच्या बरोबर होते, सांगतो हा. तेच कारण काय? आता ते कारण खरं मी त्यांना विचारायला पाहिजे ना. नाही, पण त्याचं नाही आत्म तुम्ही कसं आहे की लोक आपल्याला सोडून जात आहेत याचं आपण आत्मपरीक्षण करणार कारण नाही असं आहे की तुम्ही प्रत्येक निवडणुकीच्या कोणत्याही निवडणुकी आपल्या देशात जवळजवळ आतापर्यंत 14-15 निवडणुका झाल्या. लोकसभेच्या झाल्या, विधानसभेच्या झाल्या. निवडणुकीच्या ह्या महिना 2 महिन्याच्या कालखंडामध्ये आयाराम गयारामची संख्या ही चालूच असते आणि सगळ्याच पक्षात असते, सांगतो. आणि आता काँग्रेसमध्ये नाहीयेत. नाही, आता कारण असं आहे की काँग्रेसमध्ये राहणारा कार्यकर्ता हा काही सत्तेसाठी राहतो अशातला काही भाग नाही, तो संघटनेसाठी राहतो. आणि म्हणून काँग्रेस टिकली 127 वर्ष, मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, काय असतील त्याच्यामध्ये काही कमी जास्त प्रमाणे काय अडीअडचणी वगैरे, पण ही अशी जे आयाराम गयाराम जाणारे जे कार्यकर्ते असतात त्याला काही लोक फारशी काही साथ देतील अशातला काही भाग नाही. आणि दुसरा मुद्दा तुम्ही जो सांगितला, ही आमची आघाडी असल्यामुळं एखादी जागा जर काँग्रेसकडे असेल आणि तिथं जर 2 नंबरचा कार्यकर्ता असेल आणि त्याला तर संधी मिळणारच नाही की तो पर्याय बघतो, मला मग कुठल्या पक्षातनं तिकीट मिळतंय, मला कुठल्या पक्षाचा पर्याय. आता कुणी कोणासाठी थांबायला तयार नाही. प्रत्येकाला वाटतं प्रत्येकाला आमदार व्हायचंय, प्रत्येकाला खासदार व्हायचंय, पुन्हा झालं की मला मंत्री व्हायचंय, अशा प्रकारची नाही म्हणलं तरी आता साहेब हे थांबवण्यासाठी पहिल्या पिढीने जर थोडा मोह सोडला तर दुसऱ्यांना संधी मिळेल ना, तर ते येतील तर पक्ष फुटण्याचं जाण्याचं प्रमाण कमी होईल असं नाही. म्हणून आता आम्ही सुद्धा आमच्या पक्षामध्ये उमेदवारी देत असताना सुद्धा आम्ही मी पार्लमेंटरी बोर्डामध्ये होतो, मी सुद्धा भूमिका मांडली की शक्यतो नवीन चेहरे, तरुणांना संधी द्या. काही लोकांना आपण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं पाहिजे. आणि शक्यतो आता आमच्याकडं सिटिंग जवळजवळ आमच्या पक्षाची सिटिंग 82 आमदार आहेत आणि आम्हाला अपक्ष ज्यांनी समर्थन दिलं ते जवळजवळ 11-12 आहेत. त्यातल्या 4-5 लोकांनी आमच्या पक्षामध्ये चिन्हावर लढायला ठरवलं. अजून 1-2 येतील आमच्याबरोबर. आता ह्याच्यातले सुद्धा जरी सिटिंगला आपण रिपीट करावं असा जरी फॉर्म्युला असला तरी सुद्धा केस टू केस सुद्धा आपल्याला बघणं आवश्यक आहे. आणि त्याच्यातून सुद्धा आपल्याला पुढं नवीन जे काही इतर मतदारसंघामध्ये निवडायचे आहेत आपल्याला, तिथं पण काही थोडेसे तिथले लोकल इक्वेशन्स, तरुण पिढीला संधी आपल्याला देता येईल का हे बघावं लागणार आहे. खाजगी साखर कारखानदारी यामध्ये काही कारण असू शकते का की जी बरेचसे कारखाने म्हणजे तुमच्या लोकांचे आणि त्यातून कुठेतरी
जे सामान्य शेतकरी ऊस उत्पादक जे होते त्यांचं कुठेतरी तुमचा म्हणजे त्यांचा पाठिंबा जो आहे तो काँग्रेससाठीचा कमी होत गेला? नाही, एक तर असं आहे की साखर कारखान्याचा हा विषय, आता तुम्ही खाजगी कारखान्याचा विषय काढला. खाजगी कारखाना हा कन्सेप्ट पूर्णपणे वेगळा आहे आणि हे धोरण काही आपण स्वीकारलेलं नाही आहे. हे सुप्रीम हायकोर्टाने ह्याला मान्यता दिली. त्यामुळं कुणी येऊन तिथं शेतकऱ्यांच्या करता हा खाजगी कारखाना काढू शकतं, त्या नियमात बसतील ते करतील, हा भाग वेगळा. सहकारी साखर कारखानदारीच्या समोर आता खाजगीचं एक मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे. दुर्दैवानं मागच्या एक 10 वर्षाच्या कालखंडामध्ये जसं मुंबईमध्ये गिरणी कामगारांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आंदोलन होत गेली आणि त्याच्यातून एक आंदोलक वर्ग निर्माण झाला. ठीक आहे, जिथं चुकीचं असेल तिथं जरूर आपण आंदोलन केलं पाहिजे. पण अशा पद्धतीनं ज्यावेळेस आपण साखर कारखानदारीमध्ये ऊसाचा भावाचा प्रश्न हा साधारणतः वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये कळीचा मुद्दा आणि त्याच्यामुळं बरेच लोक त्याचं म्हणजे आता समजा तुम्ही एखादा कारखाना चालवत असाल तर तुमच्या विरोधामध्ये सगळी एकत्र येणार आणि मुद्दा काय? कारखान्याचं राजकारण आहे पण आणि मुद्दा काय? ऊसाला भाव दिला पाहिजे. आता भावाचा प्रश्न आल्यानंतर प्रत्येकालाच वाटतं की भाव जास्त मिळाला पाहिजे. कारण आज शेतकऱ्यांची अवस्था जर आपण बघितली तर उत्पादन खर्च इतका वाढला आहे, मिळणारा भाव आणि त्याचा होणारा उत्पादन खर्च हा मॅचच होत नाही आणि म्हणून त्याच्यामुळं हे सगळे असल्या प्रकारचे आंदोलन. आता ह्याच्यावर आपण एक व्यवस्थित मार्ग कोणता काढला? आपण एक नवाच कायदा केला आता आणि तो कायदा असा केला की स्टेट प्राइस ॲडव्हायझरी बोर्ड, आपण ज्याला शुगर केन प्राइस ॲडव्हायझरी बोर्ड आपण ते केलं. बोर्ड प्राइस ठरवलं. त्यामुळे आता हे पूर्ण मेरिटवरती आता हा हर्षवर्धन पाटलाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं ह्याच्यावर दर नाही. आता तुमचं बॅलन्स शीट बघितलं जाईल आणि 100 रुपयाचं उत्पन्न जर आलं तर त्याच्यातलं 70 रुपये हे शेतकऱ्याला भावासाठी तुम्हाला द्यावेच लागतील. कायदाच केला आपण आता आणि हा कायदा सभागृहानं मान्य केला सगळ्यांनी मिळून सांगतो. दुसरा आता आपण दुसऱ्या मुद्द्यावर येऊया. धनगरांचं आंदोलन जे पेटलं आरक्षणावरून, प्रामुख्याने त्या आंदोलनात तुमच्यावर हल्ला झाला. तुमच्या मतदारसंघात जवळपास 45,000 धनगर मतदार आहेत आणि धनगर आरक्षण कृती समिती आहे ती तुमच्या विरोधात आता एकवटली आणि उमेदवार देण्याचा सुद्धा प्रयत्न त्यांचा आहे. तर ह्या तुमच्यावर जो हल्ला झाला होता या आंदोलनादरम्यान तो त्याच्यामागे काही राजकारण होतं असं? नाही, वास्तविक पाहता तो माझ्यावर केलेला हल्ला हा काही समाजाने केला असं मानण्याचं काय कारण नाही, पण काही समाजकंटक होती त्याच्यामध्ये. आणि वास्तविक पाहता आता मी कोण, मी आरक्षणाच्या संदर्भामध्ये मला का टार्गेट केलं गेलं? बरं, हा आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये मी काय राज्याचा मुख्यमंत्री आहे का, मी देशाचा पंतप्रधान आहे का, माझ्या सहीने आरक्षणाची फाईल अडकली होती आणि मी थांबवली असं काहीच कारण नाही. ऑन द कॉन्ट्री ही कृती समिती होण्याच्या अगोदर डिसेंबर महिन्यामध्ये एक शिष्टमंडळ घेऊन मी स्वतः अण्णासाहेब डांगे, रामनोहर रुपनवर, रामहरी रुपनवर हे सगळे आम्ही सभापतींच्या दालनामध्ये नागपूरला अधिवेशनाच्या काळामध्ये एक मिटिंग झाली. त्यावेळेस ती कृती समिती काही नव्हती ही आणि म्हणून त्यांची रास्त मागणी असेल, त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका पहिल्यापासून आम्हीच मांडली. असं काही नाही की त्याच्यामध्ये आम्ही त्याचा विरोध केला म्हणून. पण हे विरोधाचं राजकारण होतं हल्ल्यामागे? नाही, त्यानंतर असू शकतं. त्यानंतर ज्यावेळेस ती पदयात्रा निघाली पंढरपूर टू बारामती तर 4 दिवस माझ्या मतदारसंघात होती ती. मी एकमेव मंत्री होतो महाराष्ट्राच्या सरकारमधला की ज्या पदयात्रेला मी स्वतः सामील झालो. ते कृती समितीचे अध्यक्ष हनुमंतराव सूळ यांनी माझा सत्कार केला. मी अर्धा किलोमीटर त्या पदयात्रेबरोबर चालत गेलो. मी माझा पाठिंबा जाहीर केला. आता असं असताना फक्त मलाच जर टार्गेट जर कोणी करत असेल तर ह्याचा अर्थ काय होतो सांगतो. आणि बरं, सार्वजनिक जीवनामध्ये मी काम करणारा कार्यकर्ता 20 वर्ष मी काम करतोय. असं कधी माझ्याकडून बरं म्हणजे जे आरक्षण देण्याकरता मदत करतात त्यांच्यावर हल्ला आणि जे आरक्षण देण्याकरता विरोध करतात त्यांचा सत्कार, हे काही लॉजिक मला तर अजून तर काही समजलं नाही सांगतो. येत्या निवडणुकीत पण हे दिसून येऊ शकतं. मग दत्तामामा भरणे तुमच्या विरोधात पुन्हा एकदा उभे राहू शकतात याच ताकदीच्या जोरावरती, जे धनगर समाजाचे नेते आहेत. असं आहे की लोकशाहीमध्ये ते आणि त्याच्यासोबत माने पण सुभाष माने शिवसेना हवा देते तुमच्या विरोधात तर लढण्याची. बारणेंना ताकद देते. मी आजच ती पेपरला वाचलं आणि सुभाष मानेचा माझा काही संबंध आहे सांगतो. एक तर ते पणन विभागाशी संबंध आहे, मी सहकार खात्याचा मंत्री. एक दुसरी गोष्ट अशी आहे की लोकशाहीमध्ये मला असं वाटतं ज्याला कोणाला उभा राहायचं आहे त्याला मार्ग मोकळा आहे ना. आणि लोकशाहीमध्ये कुणी कुठं उभं राहू शकतं ना, असं आहे. त्याला काही अडचण आहे. ज्याचं वय वर्ष 25 पूर्ण असतं ते बरोबर आहे, तो कायदा झाला, बरोबर आहे 25 वर्ष. परंतु कोणी उभं राहू शकतं आणि कोणी कोणाला आतून पाठिंबाही देऊ शकतं. त्याचा अनुभव तर आपण घेतलेला आहे. आताच्या काळामधल्या आतल्या पाठिंब्याचा काय उपयोग होणार नाही आता.
आता लढाई आमने सामने असते, रस्त्यावर सांगतो. आता असं जर कोण म्हणलं की ह्याला माझा आत्म पाठिंबा आहे, त्याला माझा आत्म पाठिंबा आहे, प्रचार केल्याशिवाय लोकांच्या समोर ती गोष्ट जात नाही. आणि जे काय करायचं असतं, आम्ही असं नाही केलं. आम्ही लोकसभेला सुद्धा खुलेआम पाठिंबा दिला, आघाडीचा धर्म म्हणून. तुम्ही बघा. नाही पाटील साहेब, तुम्ही लोकसभेला खुलेआम पाठिंबा दिला. गेले 15 वर्ष अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील हे वैर राज्य बघताय. आता हे संपेल वैर, याला कधी द एंड आहे? कारण तुम्ही शेजारच्या एका जिल्ह्यातल्या आहात, शेजारी तालुके आहेत. विलासराव आणि मुंडे बाजूबाजूच्या जिल्ह्यातले आणि वेगवेगळ्या पक्षातले, म्हणजे विरोधी आणि सत्ताधारी. तुम्ही तर सत्ताधारी आहात दोघेही. हे वैर संपेल का ते? नाही, ते त्यांची मैत्री होती, त्यांचे 2 जिल्हे वेगळे होते. आमचा जिल्हा एकच आहे, त्यामुळे माझी कधी सटकणार नाही सांगतो. पण तुमची जर सटकली तर पुणे जिल्ह्यात नेमकं काय होईल? नाही, पण ती सटकण्यासारखी माझी परिस्थिती नाहीये. नाही, तुमचं भांडण बांधावरून आहे असं म्हणायचं. हा? तुमचं भांडण बांधावरून आमचं भांडण बांधावरनं काही नाही. त्यांचा बांध मी फोडलेला नाही, माझा बांध त्यांनी फोडलेला नाही. फक्त आम्ही दोघे एकमेकाची शेजारी असल्यामुळं कदाचित काही लोक असतात इकडे तिकडे काही त्याचा वेगळा अर्थ काढतात. शेजार धर्म पाळणारा मंत्री आणि पाळणारा मित्र अशी आपली प्रतिभा जपायची पराकोटीची आता इथे या ठिकाणी प्रयत्न जरी केला असला तरी संपूर्ण महाराष्ट्र नेमकं यातलं सत्य काय ते ओळखतो. मुख्यमंत्री पद आणि काँग्रेसचा प्रचार या दोन्ही बाबतीत आपण त्यांना विचारणार आहोत. पण त्यासाठी घ्यायला लागेल एक ब्रेक नंतर हर्षवर्धन पाटील पुन्हा आपल्याबरोबर असतील. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. रोकठोक मध्ये आपलं स्वागत. आपल्याबरोबर हर्षवर्धन पाटील आहेत. हर्षवर्धन पाटील, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसा असावा? हाताला लकवा झालेला तर नक्कीच नसावा. नाही, आता जे आमचे मुख्यमंत्री जे काम करतायत गेले 4 वर्ष, आणि त्यांचं काम म्हणून तर अनेक सर्वेमध्ये आलं की मुख्यमंत्र्यांच्या नावाला पसंती सगळ्यात जास्त त्यांच्याच नावाला गेली. जर त्यांचं काम चांगलं नसतं किंवा हे झालं असतं तर एवढी पसंती आली नसती. मला असं वाटतं हे राज्य एक सुसंस्कृतपणानं पुढं नेणारा आणि सगळ्या प्रश्नाची जाण असणारा आणि सगळ्यांना न्याय देणारा अशा पद्धतीच्या भूमिकेमधनं राज्याचा प्रमुख असावा. आणि ते काम आता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण करतायत. नाही, तुमच्यात सुद्धा नेतृत्व करण्याचं मुख्यमंत्र्यासाठी जे गुण आहेत ते गुण आहेत. आम्ही बघतोय गेले 15 वर्ष तुम्ही आघाडीमध्ये मंत्री आहात, त्याच्यापूर्वी युतीमध्ये मंत्री होता. म्हणजे सलग 20 वर्ष तुम्ही प्रशासन जवळून बघताय मंत्री म्हणून. त्याचबरोबर गेले 10 वर्ष संसदीय कार्यमंत्री म्हणून तुम्ही काम करता राज्यामध्ये. सगळ्या आमदारांना, फक्त सत्ताधारी नव्हे तर विरोधक आमदारांना तुम्ही कशा प्रकारे गुंडाळता आम्ही विधानसभेत बघितलेलं आहे. नाही, गुंडाळ तर कशाला आरोप करतो माझ्यावर, त्याला बरोबर नेण्याचा प्रयत्न करतो त्यांना. हे सगळे गुण तुमच्यात आहेत. उत्तम प्रशासक, प्रशासनाचा 20 वर्षाचा मंत्री म्हणून दांडगा अनुभव, सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम करण्याची वृत्ती. त्यामुळे हे नेतृत्व कोण तुमच्यात आहे, तर त्याबद्दल म्हणजे मुख्यमंत्री पदाबद्दल तुमची काय मनीषा? नाही, असं आहे, मुख्यमंत्री राज्याला हा एकच असतो सांगतो. आणि आता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत. साहजिक आहे, आमच्या पक्षामध्ये शेवटी असे अनेक कार्यकर्ते आहेत. आणि मला वाटतं की ह्या बाबतीमध्ये शेवटी आमच्या पक्षातली पद्धत अशी आहे की ह्याचा कोण मुख्यमंत्री करायचा याचा निर्णय काय तुमच्या आणि माझ्या हातात नसतो. आमच्या पक्षामध्ये तो निर्णय आमची हायकमांड करते. आज माझ्यासमोर एकच मिशन आहे की वाटेल त्या परिस्थितीमध्ये प्रयत्नाची पराकाष्ठा करून पुन्हा 4थ्यांदा ह्या राज्यामध्ये सरकार आपल्याला आणायचं. पण जो त्याचं फळ ज्याने निवडणुकीचं नेतृत्व केलं नाही तो देखील मुख्यमंत्री तुमच्या पक्षामध्ये होऊ शकतो. मग तुम्हाला ज्याच्या नेतृत्वाखाली, ज्या मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवायची त्याला मुख्यमंत्री करायचंच नाही, दुसऱ्याच कोणाला तरी करायचं. हा तर आपल्याकडे इतिहास आहे. 2004 साली त्यामुळे त्याचं- काँग्रेसची परंपरा आहे. नाही, असं त्यामुळे आहे- स्कोप मोठा आहे. असं आहे की शेवटी पहिल्यांदा अगोदर मुख्यमंत्री करायचा असेल तर त्यांना 145चा आकडा आपल्याला गाठावा लागेल. साधं लॉजिक आहे. आणि तो जर 145चा आकडा गाठायचा असेल तर आपलं पहिल्यांदा, आणि म्हणून काँग्रेसमधल्या कार्यकर्त्यांना कुठली गोष्ट कुठपर्यंत ताणायची याचं पूर्ण आकलन असतो सांगतो. आज आपण पाहिलं असेल, नारायण राणे साहेब असतील, अशोकराव चव्हाण असतील, सुशीलकुमार शिंदे असतील, मुख्यमंत्री असतील, आता हे सगळे आम्ही कमिटीचे प्रमुख म्हणून एकत्र आम्ही काम करतो. ठीक आहे, मध्यंतरी थोडी मतभिन्नता झाली असेल, कारण आमच्याच पक्षात लोकशाही आहे ना, बाकीच्या पक्षात हुकुमशाही सगळी. बरोबर आहे. त्या लोकशाहीला धरूनच एक छोटासा प्रश्न आहे की नवीन आलेले नारायण राणे एका वेगळ्या संस्कृतीतनं आलेले आहेत. तुम्ही तर काँग्रेस संस्कृतीत मुरलेले पिढ्यानपिढ्या. नाही, तर अशी त्यांना अनेक नवीन- प्रत्येक जिल्ह्यात अशी काँग्रेसची घराणी आहेत. त्यामुळे या घराण्यांनी नारायण राणे यांच्यासारख्या एका रांगड्या व्यक्तिमत्वाला खरोखरच आपल्यातला म्हणून मानलंय का?
नाही आता असं आहे की ते दुसऱ्या पक्षातनं आले असं आपण किती दिवस म्हणणार आता ते. आता त्यांनी आपल्या पक्षामध्ये येऊन आता 7-8 वर्ष झाली ना आता त्यांना, आता सांगतो हा. आणि आता ते पूर्णपणे काँग्रेसमय झालेत आता. आणि म्हणून मला असं वाटतं की पहिल्यांदा आमच्या समोरचं उद्दिष्ट काय, आमचं मिशन काय. मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, मिशन आमचं असं आहे की 145 आम्हाला गाठायचे आणि ते आणण्याकरता निश्चितच आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय आणि ते काम सुरू झालंय आता. नाही म्हणजे काँग्रेसचा स्वच्छ मुख्यमंत्री बनण्यासाठी मिशन 145 आहेच, पण काँग्रेसच्या जागा राष्ट्रवादीपेक्षा जास्त निवडून आणाव्यात हे सुद्धा मिशन असेल. साहजिकच आहे ना, जागा आमच्या जास्तच आहेत. आणि गेल्या तुम्ही 99 पासूनचा जरी तुम्ही ट्रेंड बघितला, फक्त 2004ला 1-2 जागेचा फक्त मागं पुढं प्रश्न झाला होता, पण सातत्यानं काँग्रेसला जागा जास्त मिळत गेलेल्या आहेत सांगतो हा. आणि असं आहे की काँग्रेसचे मतदारसंघ पण ठरलेले आहेत सांगतो, कारण तिथं शेवटी काम केलेलं आहे. उगाच माणसं सहजासहजी निवडून देत नाहीत. आणि ही विधानसभेची निवडणूक मी आपल्या काय माहिती करता सांगतो, ही काही हवेवर लाटेवर जाणारा विषय नाही आहे. हे स्थानिक प्रश्न, तिथले स्थानिक इश्यूज काय आहेत आणि तिथलं लोकल जे बाइंडिंग आहे त्याच्यावर हे इलेक्शनचं चालतं. तुम्ही काम केलेलं आहे म्हणता, मात्र आपण जर बघितलं तर सर्वाधिक आरोप टीका, एका अर्थाने बदनाम झालेलं सरकार, अशी प्रतिमा, अशी स्थिती निर्माण झाली होती. आणि ज्या पद्धतीनं तुमच्यावरती अटॅक केला जातो, अगदी म्हणजे सिंचन घोटाळ्यापासून तर केवळ मग मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा झाला इथपर्यंत, आणि या सगळ्या जीवावरती तुम्ही सत्तामेव म्हणताय का? नाही, मला सांगा हे झालेले आरोप हे कुठले आरोप सिद्ध झाले? एक आरोप सांगा. आता परवा विरोधी पक्ष नेतेपदी आमचे एकनाथ खडसे साहेब आहेत, ते आमचे मित्र आहेत, त्यांनी आरोप केला 11 लाख कोटीचा घोटाळा. हे कसा हिशोब लागू शकतो मला सांगा तुम्ही? बजेट आमचं किती आहे? इरिगेशन डिपार्टमेंटचं बजेट आमचं 5,000 कोटीचं. 15 वर्षामध्ये 5,000 कोटीप्रमाणे किती झाले पैसे? 11 लाख कोटीचा आकडा कुठून आला हा? म्हणजे अशा पद्धतीने थोडक्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांवरचे जे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते त्यांच्या खांद्याला खांदा लावून या निवडणुकीत तुम्ही हिरीनं परतवणार आहात. त्यांच्या वरच्या आरोपांना तुम्ही एक प्रकारे त्यांच्या स्वच्छतेचं सर्टिफिकेट तुम्ही देणार आहात. हा फार महत्त्वाचा मुद्दा आपण उपस्थित केला. म्हणजे माझं ऑब्झर्वेशन, मी आता मीडिया कमिटीचा प्रमुख आहे आणि मी गेले 2 महिने जे ऑब्झर्वेशन करतोय किंवा माहिती माझ्याकडे येते, ह्या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप मी शब्द वापरतो हा मुद्दा ह्या इलेक्शनमध्ये पुढे येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मग त्याच्या संदर्भामध्ये आरोप कोण करतं, त्या आरोपामध्ये तथ्य काय, आरोप झाला म्हणजे ती वस्तुस्थिती खरी असं मानायचं काय कारण नाही. आता सिंचनाच्या बाबतीमध्ये आपण मुद्दा उपस्थित केला, चितळे समिती गठीत केली होती आपण ह्याची. ह्यांनी सांगितलं आम्ही ट्रकवर गाडीवर पुरावे देतो सांगतो. ह्यांना कोणी अडवलंय? द्या ना तुम्ही पुरावे. सिंचन वाढलं का नाही वाढलं समजा, ठीक आहे, सर्वे महाराष्ट्र सर्वे रिपोर्ट आला, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट म्हणते की 0.1नी इरिगेशन वाढलं, जलसंपदा विभाग म्हणते की 4% इरिगेशन वाढलं. हा गव्हर्नमेंटमधल्या 2 डिपार्टमेंटच्या परसेप्शनचा भाग आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की सगळीकडे भ्रष्टाचार झाला, काही झालं नाही असं नाही. आज आपण जर समजा सिंचन वाढलं नसतं फॉर एक्झाम्पल, तर आज आपण ऊसामध्ये नंबर 1 कसं झालो असतो, आज आपण कॉटनमध्ये नंबर 1 कसं झालो असतो. सिंचन वाढल्याशिवाय तुम्ही त्या सगळ्या आरोपांना राष्ट्रवादीच्या बरोबर उभं राहून या निवडणुकीला त्यांच्या प्लॅटफॉर्मवर उत्तर देणार आहात. नाही, असं आघाडी झाल्यानंतर सरकार म्हणून काय भूमिका आपल्याला घेऊन समोर जावंच लागणार आहे. आणि मला असं वाटतं समोरून काय आरोप होतील त्याचं निश्चितच आम्ही स्ट्रॅटेजी वर्कआउट करून आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ ना. पण जातीवादी प्रचार होतोय, त्या जातीवादी प्रचाराला काँग्रेस कधी बळी पडणार नाही. एक तर असं आहे की काँग्रेसने कधी जातीपातीचा विचार केला नाही. सर्व धर्म समभाव याच्यावरच काँग्रेस आधारली गेलेली आहे. आणि म्हणून काँग्रेसचं इंदिरा गांधींच्या काळामधलं एक घोषवाक्य होतं, न जात पर न पात पर मोहर लगाव पंजाबर. त्या काळातलं सांगतो तुम्हाला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की सर्व धर्म समभावाची भूमिका घेऊनच आपण पुढे गेलो. आणि कधी आम्ही, आणि म्हणून जातीवादी प्रचार करून मतं मिळवणं, मित्रपक्षाचा फटका बसू शकतो ना मग तुम्हाला? मित्रपक्षाचा तुमचा असं प्रचार करतो, मित्रपक्षांनीच जर आरोप केले तर हे झालं विरोधकांचं. मित्रपक्ष जर तुमच्यावरती आरोप करत असेल, पित्र पंधरवडा चालले म्हणून तुमचा मित्रपक्षावर फार आग्रह मित्राला समजावणार का तुम्ही? या कार्यक्रमाचा शेवट करताना हर्षवर्धनजी आपल्या समोर इथं बुद्धिबळाचा पट आहे. त्या पटावर 64 घरं आहेत, त्याच्यावर 8 प्यादी आणि 8 प्यादी अशी 16 प्यादी आहेत. तर याच्यावर हत्ती आहेत, घोडे आहेत, उंट आहे,
वजीर आहे, राजा आहे. आत्ता तुमच्या नजरेसमोर यातला नेमका कुठला मोहरा आहे? वजीर आहे का राजा आहे का हत्ती आहे? माझ्या दृष्टीने जर विचार केला तर मी हत्तीला प्रेफर करील सांगतो तुम्हाला. त्याचं कारण असं आहे की हा जो हत्ती आहे हे शुभचिन्ह आहे आणि सरळ मार्गी जाणारा हा प्राणी सांगतो. सरळ मार्गी, आडवा तिडवा जात नाही कुठं सांगतो. आणि राजकारण समाजकारण करायचं असेल आपल्याला तर सरळ मार्गाने गेलं पाहिजे, दमदार पावलाने गेलं पाहिजे. हे असं नुसतं हवेतलं राजकारण करून चालत नाही. हे बाकीचे आडवे तिडवे चालणार आहेत. आणि ही समोरची लाईन आहे ना उदयजी, हे बरेच वर्ष आम्ही पण काम केलेलं आहे. हे आता ह्याच्या मागं आम्ही आलेलो आहे आणि मला असं वाटतं हत्तीची भूमिका आहे ही दमदार भूमिका आहे आणि तीच या भूमिका घेऊन राजकारणामध्ये आपल्याला राजकारणामध्ये आमची भूमिका हत्तीची आहे. येत्या निवडणुकीला मीडिया सेलचे प्रमुख म्हणून आणि इंदापूरचे एक प्रमुख उमेदवार म्हणून हर्षवर्धनजी कसे सामोरे जाणार आहेत, त्यांच्या आरोपांना कशी उत्तर देणार आहेत, या सगळ्यावर रोखठोक आज त्यांनी भूमिका मांडली. आज ते आपल्या इथे आले त्याबद्दल सर्वांच्या वतीनं तुमचे आभार. नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.